सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माजी आमदार दिलीप माने यांची तर उपसभापतीपदी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे समर्थक संचालक सुनील कळके यांची बिनविरोध निवड झाली आहे। ह्या निवडी बिनविरोध झाल्या असल्या तरी पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडल्याची माहिती आहे। सुरेश हसापुरे हे पहिले 2 वर्षे सभापतीपद आपल्याला मिळावे यासाठी आग्रही होते, मात्र पालकमंत्री जयकुमार गोरेंशी असलेली मैत्री कामी आली आणि कल्याण शेट्टी यांनीही आपले वजन मानेंच्या पारड्यात टाकल्याने दिलीप मानेंनी बाजी मारली। अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे आणि राजशेखर शिवदारे यांनी सोलापूर बाजार समितीची निवडणूक लढवली। त्या निवडणुकीत सहकारी सोसायटी मतदारसंघातील माने हसापुरेंच्या भक्कम तटबंदीमुळे कल्याण शेट्टींच्या नेतृत्वाखाली पॅनलने 18 जागांपैकी 13 जागा जिंकत बाजार समितीवर सत्ता मिळवली। बाजार समितीवर सत्ता आलेल्या कल्याण शेट्टी माने हसापुरे पॅनलमध्ये सभापती पदासाठी जोरदार रस्सीखेच दिसून आला। माजी आमदार दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांच्यात चुरस दिसून आली। सुरेश हसापुरे हे पहिले 2 वर्षे सभापतीपद आपल्याला मिळावे यासाठी आग्रही होते, असे सूत्रांनी सांगितले। दुसरीकडे मानेंचा पॅनल बनवितानाच सभापती पदावर क्लेम होता, त्यामुळे कल्याण शेट्टी आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यापुढे पेच निर्माण झाला। दिलीप माने यांची जयकुमार गोरेंशी असलेली मैत्री या वादात कामाला आली। तसेच कल्याण शेट्टी यांनीही पहिल्या 2 वर्षांसाठी मानेंच्या पारड्यात टाकले, त्यामुळे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिलीप माने यांचे नाव जाहीर करण्यात आले। यात पालकमंत्री जयकुमार गोरेंची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली। त्यातूनच माने यांचा सभापतीपदाचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगण्यात येत आहे। त्यामुळे हसापुरे यांना सभापती पदासाठी आणखी 2 वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे। दरम्यान एका बड्या संचालकाने सभापती पदासाठी लॉबिंग केल्याची चर्चा आहे। सभापती पदासाठी आपल्या नावाचा आग्रह करावा असे त्यांनी काही संचालकांना सांगितल्याची माहिती आहे, पण त्यांना संचालकांकडून तेवढा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती आहे। त्यामुळे बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतींच्या निवडी बिनविरोध झाल्या असल्या तरी त्यामागे अनेक राजकीय घडामोडी घडल्याचे समोर येत आहे। सभापती उपसभापती निवडीसाठी विरोधी पॅनलचे 3ही संचालक उपस्थित होते। मनीष देशमुख यांनी तर माजी आमदार दिलीप माने यांचा सत्कार केला, मात्र सत्ताधारी गटातील राजशेखर शिवदारे यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली। त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा आज दिवसभर होती।